सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 18वा समास चौथा देह दुर्लभ निरूपण। श्रीराम देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते, देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा, देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग भूमंडळी, देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते, देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभसी केवळ, परिया देहास निवळ उमजवावे, असो काही एक करणे, कैसे घडे देहा विणी, देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे, पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून संत संघाला उपस्थित असणारे भाविक भक्तगण या सर्वांना श्री गुरुदेव। भाविको, मागील आठवड्यामध्ये जगद्गुरुश्रींच्या अमृतमय वाणीतून आपण निस्पृह शिकवण लक्षणामध्ये जगद्गुरुश्रींनी आपल्याला सुंदर असा बोध केला। त्यामध्ये नामाचं महत्त्व सांगितलं, त्याचप्रमाणे अहंकारही आपल्याला त्यागायला सांगितला की जेणेकरून गुरुकृपेस पात्र होऊन आपण आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल करू। जगद्गुरुश्रींनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये हेही सांगितलं की समर्थ रामदास स्वामी आपल्याला उच्च कोटीच्या ज्ञानामृत पाजतायत। आजचं जे प्रवचन आहे ते 184 प्रवचन आहे। दासबोध चालू झाल्यापासूनचं हे प्रवचन आहे, 184 क्रमांकाचं प्रवचन आहे। विषय आहे देह दुर्लभ निरूपण, दशक 18वा, समास 4था। या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये देहासाठी दशक पहिला, समास 10वा, यामध्ये सुद्धा देह दुर्लभ निरूपणाचा नरदेहाचं स्तवन केलेलं आहे। दशक दुसरा, समास 4थामध्ये सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी शरीराचं महत्त्व सांगितलेलं आहे। आणि दासबोधामध्ये ज्या ज्या वेळेला संदर्भ आला आहे देहासंदर्भित, त्या त्या वेळेला अतिशय उपयुक्त अशी या देहाची माहिती रामदास स्वामींनी या दासबोधामध्ये आपल्याला निरूपणामध्ये सांगितलेली, आपण ती श्रवण केलेली आहे।
आपण आता जगद्गुरू श्रींनी मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे एक उच्च कोटीचा श्रोता आपण तयार झालेलो आहे. आणि हे झाल्यानंतर हे देह दुर्लभ रूपामध्ये दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतायत, हे सांगितलं आहे. पण आत्ता सांगण्याची गरज का आली, तर दासबोधामध्ये थोडंसं वेगळं सांगण्याची इच्छा दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सांगितलं आहे की देहाचं महत्त्व अनेक साधू संतांनी जाणलं. या देहामध्येच अवतार झाले, देहामध्येच गणेश पूजन आहे, देहामध्ये सरस्वती वंदन आहे, जे जे आध्यात्मिक कार्य आहे ते देहामध्ये आहे. पण देह एक साधन आहे हे विसरू नका, असं दासबोधामध्ये रामदास स्वामी सांगतात. हे देह साधन म्हणून ज्यावेळी आपण वापर करतो त्यावेळेला जर संस्कार करून जर ह्या देहाचा वापर केला तर संत महंत ऋषी तपी एक चांगला आदर्श नागरिक हा बनू शकतो. पण ह्याच देहाचा जर दुरुपयोग केला, संस्कारहीन जर उपयोग केला, तर या देहामधूनच वेगवेगळ्या प्रकारचे समाजात अनिष्ट प्रवृत्तीनं वागणारी लोक तयार आहेत. मग चोर असतील, पाखंडी असतील, भ्रष्टाचारी असतील, जे समाजाला घातक, जे समाजाला निरुपयोगी आहे, की समाजाचा ऱ्हास करणार आहे, हे सुद्धा त्या देहामधूनच तयार होतात. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या समासामध्ये असं सांगायचं आहे की हा देह आहे, ह्या देहाकडे दुर्लक्ष करू नका. ह्या देहाचं संगोपन पण तसंच केलं पाहिजे, देहाचं संवर्धन पण तसं केलं पाहिजे, आणि ह्या देहाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं पाहिजे. आणि ह्या देहाला महत्त्व देत असताना देहाचं महत्त्व तुम्ही विसरू नका. कारण ब्रह्मांड वृक्षानं दिलेलं सर्वात उत्कृष्ट फळ काय असेल, तर दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की हा नरदेह आहे. हा असंख्य 84 लक्ष योनीमध्ये परमेश्वरानं दिलेला हा नरदेह आहे. या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर या नरदेहाचं संरक्षण आणि संवर्धन पण केलं पाहिजे, ह्याची काळजी घेतली पाहिजे. का तर हा देह दुर्लभ आहे, हा 84 लक्ष योनी पार केल्यानंतर मिळतो, आणि म्हणून त्या पद्धतीनं त्याला ती सांभाळला पाहिजे. कारण परमात्म्याचं निवासस्थान कुठलं आवडतं असेल तर ते म्हणजे मनुष्य देह आहे, आणि या देहामध्येच परमात्मा अवतार घेऊन शकतो. मला जगद्गुरू श्रींच्या ग्रंथसंपदेची नेहमीच आठवण येते, ज्या वेळेला दासबोधामध्ये निरूपण करताना जीवन रहस्यमध्ये जगद्गुरू श्रींनी नरदेह एक मोठा मोठा एक विषयच मांडला आहे. आणि त्या नरदेहामध्ये जगद्गुरू श्रींनी अतिशय सोप्या भाषेत नरदेहाचं वर्णन केलेलं आहे की जो देह आपण स्वतः सन्मार्गानं जगतो, आणि हा आपण स्वतः सन्मार्गानं जगत असताना दुसऱ्यालाही जगायला मदत करतो, त्याला नरदेह म्हणतात. किती सुंदर वाक्य या देहाची केलेली आहे. आणि त्याच वाक्यातून, त्याच आत्मज्ञानातून जगद्गुरू श्रींनी आपल्यासाठी एक व्यापक असं एक विश्वाला गवस घालणारं वाक्य आपल्या संप्रदायाचं तयार केलं. आपल्यासाठी महावाक्य आहे ते की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. हे देहातच फक्त शक्य आहे. या नरदेहाचं स्तवन करताना रामदास स्वामींनी वारंवार श्रोत्याला आठवण करून दिलेली आहे की हा नरदेह दुर्लभ आहे, हा पुन्हा पुन्हा मिळत नाही, आणि त्यामुळे या नरदेहातूनच तुम्हाला सगळ्यांना घडायचं आहे. आपण पाहतो आहोत की जे ऋषी आहेत, तपे आहेत, आत्मसाक्षात्कारी संत आहेत, गुरु आहेत, ते सगळ्यांनी देह धारण केल्याशिवाय आपल्याला त्यांना अवतार कार्य पूर्ण करता आलं नाही. जगद्गुरू श्रींनी आपल्या त्याच्यात भजन दीपमालामध्ये सुद्धा सांगितलं आहे, हा सुख चाकण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला, येथे कांड्या कोंड्याचे अन्न ते चवीने खातो हा नारायण. म्हणजे हे कांड्या कोंड्याचं जरी अन्न मिळालं तर पण हे देहामध्येच येऊन खऱ्या अर्थानं आपण या विश्वाचं ज्या कल्याणासाठी अवतार घ्यायचा आहे, हा देहामध्ये आल्याशिवाय किंवा देह धरल्याशिवाय हे अवतार कार्य पूर्ण होणार नाही. हे जगद्गुरू श्रींना माहीत, अनेक साधू संतांना माहीत आहे. आणि म्हणून रामदास स्वामींनी पुन्हा एकदा हा विषय सांगण्याचा उद्देशच असा आहे की ह्या देहाचं तुम्ही संवर्धन करा. पण हे करत असताना तुम्ही याचीही काळजी घ्या की देह आहे. मग आपल्याला गुरूंच्या आत्मबोधातून, आपल्याला संत संघाच्या माध्यमातून साधू संत सांगतात की जळीस्थळी काष्टीपाशानी परमेश्वर आहे, चराचरात परमेश्वर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी परमेश्वर आहे. मग सगळ्या प्राण्यामध्ये पण तोच देव आहे. मग हृदयात आपल्या देव असणार, तो चराचरात आहे, तो प्रत्येक प्राण्यात आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगताना आपल्याला असंही सावध करतात की हे करत असताना तुमच्या हातून अपात्राचं पूजनसुद्धा झालं नाही पाहिजे. कारण अपत्राचं पूजन झालं तर ते पूजन होऊ शकणार नाही. म्हणून हा देह संतुष्ट करायचा असेल तर या देहाला संतुष्ट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही काय करा, तर ह्या देहाला काय लागतं, तर पहिल्यांदा ह्या देहाला भुकेची गरज आहे. हा देह मग संतुष्ट करा. काय करा, तर एखादा भुकेलेला जीव असेल, मागील आठवड्यात सुद्धा जगद्गुरू श्रींनी सांगितलं की भुकेलेला अन्न द्या, धानेलेला पाणी द्या, एखादा आंधळा रस्त्यावरून जात असेल त्याला रस्ता पार करायला मदत करा. म्हणजे समाज उपयोगी जे काम आहे, समाजासाठी झटा, हे समाजहित काम करा. हेच समर्थ रामदास स्वामी सांगतात की तुम्ही ज्या वेळेला एखादा देह संतुष्ट करता त्यावेळेला देह संतुष्ट झाल्यानंतर त्यामध्ये असणारा आत्मा आहे हा निश्चित स्वरूपानं संतुष्ट होतो. आणि जगद्गुरू श्रींचं हे खरोखर मला सांगायला आनंद वाटतो की समर्थ रामदास स्वामींनी जसं सांगितलं तसं जगद्गुरू श्री संप्रदाय चालू केला आणि आपल्या मठावरती
नाणीधामला आहे, गोव्याला आहे, मुंबईला आहे, जिथं जिथं मठ आपलं स्थापन झालं तिथं मोफत आपल्याला महाप्रसाद दिला जातो. म्हणजे जगद्गुरुश्रींची संकल्पनाच अशी आहे की येणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये हा परमात्मा वास करतो आणि त्यानं इथं महाप्रसाद घेतल्यानंतर त्याचा आत्मा निश्चित संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हेच आपल्याला जगद्गुरू शिष्यांना सांगतात की म्हणून तुम्ही जे जे संस्थांचे आपले उपक्रम आहेत त्यामध्ये अन्नदान हा सुद्धा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये सुद्धा आपण दैनिक अन्नदान आहे, वार्षिक अन्नदान आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नदान आपण देऊ इच्छितो देण्याची संधी आपल्याला स्वामींनी या कार्यामध्ये दिलेली आहे की जेणेकरून पुण्यात्म्यांना अन्न मिळेल. जगद्गुरुश्रींनी एकदा आपल्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला राजसुयज्ञ होता त्यावेळेस श्रीकृष्णानं ह्या राजसुयज्ञामध्ये अनेक साधू संतांना बोलवलं, सगळे जेवून जायचे. पण एक दिवस त्या राजसुयज्ञामध्ये घंटानाद व्हायला लागला आणि घंटानाद व्हायला लागल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना सगळ्यांनी विचारलं की कशाचा हा घंटानाद येतोय. त्यावेळेला सांगितलं श्रीकृष्णांनी की शुकमुनी हे सर्वश्रेष्ठ संत आहेत आणि ते सर्वश्रेष्ठ संत आहेत ते महाप्रसाद घ्यायला आज इथं आलेत ह्या राजसुयज्ञामध्ये आणि एका पक्षाच्या रूपामध्ये आलेत आणि त्यामुळं स्वर्गातून त्या निनाद होतोय त्या घंटांचा. मला सुद्धा आनंद वाटतो सांगायला की जगद्गुरुश्रींच्या या महाप्रसादामध्ये अनेक लोकांचं योगदान असतं, अनेक साधू संत येऊन जात असतील. आम्ही कदाचित अज्ञान आहोत पण जगद्गुरुश्रींना नक्की माहीत असेल की खरोखर ह्या महाप्रसादाचा किती लोकांनी अनुभव घेतला. आपण पाहतो आहोत कुंभमेळ्यामध्ये जगद्गुरुश्रींनी संकल्प सोडला आणि बरोबर 1 महिना अखंड अन्नदान, 24 तास अन्नदान. किती महान कार्य, किती साधू संतांनी त्याचा लाभ घेतला असेल. म्हणजे रामदास स्वामींनी सांगायचं की आत्मा संतुष्ट करायचा असेल तर अन्नदान करा. हे अन्नदान सुद्धा एक सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्या माध्यमातून जगद्गुरुश्री आपल्याला घडवत असतात. आणि हे घडवत असताना आपल्या नरदेहाचं खऱ्या अर्थानं आपल्याला सार्थक करायचं असेल, हा नरदेह आपण दुर्लक्षित करायचा नसेल तर एक थोडासा आपण जरा वेळ कमी आहे म्हणून हां समर्थ रामदास स्वामी जे आहेत या समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला दासबोधामध्ये दुर्लभ हा विषय घेऊन या देहाचं महत्त्व सांगितलं आहे. हा दुर्लभ आहे. हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ. देह अनेक मिळतील पण मनुष्य देह मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण 84 लक्ष योनीमध्ये आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांसी. म्हणजे इतरांपेक्षा इथे काय वैशिष्ट्य आहे तर ज्ञान आहे. इथे समजून उमजून घेण्याची क्षमता आहे. इथे साधक बाधक विचार करण्याची क्षमता आहे, ताकद आहे. आणि म्हणून असा देह दुर्मिळ आहे. असा देह कधीतरी एकदा मिळतो आणि आमचं अध्यात्मशास्त्र सांगतं की म्हणे 84 लक्ष योनींचा फेरा फिरल्यानंतर हा मनुष्य जन्म मिळतो. समर्थ रामदास स्वामी आपल्याला इथे सांगू इच्छितात की 185वा आता मगाशी बोलले सोमदे आमचे 185वा हा संत संघ चालू आहे. कारण एक समास म्हणजे एक संत संघ. तर हा 185 संत संघ आपण ऐकलेले आहेत आणि आता आपल्याला पूर्ण कळलेलं आहे की मनुष्य जन्म जो आहे हाच मनुष्य जन्म जीवाचं कल्याण करू शकतो. मग असे आपल्याला बौद्धिक मिळाल्यामुळे आपल्यामध्ये हे ज्ञान आल्यामुळे आपण भलं बुरं आता इथे निवडायचं आहे. सार असार याचा निवाडा केला पाहिजे. म्हणून आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी देह दुर्लभ नावाचा समाज घेऊन आपल्याला ते सांगू इच्छितात की हा मनुष्य देह मिळाला तर या देहाचं कल्याण कर. ह्या देहाचा त्याग करण्याची गरज नाही. या देहाला जरूर संतुष्ट कर, पण संतुष्ट कर याचा अर्थ त्याच्या आहारी पण जाऊ नकोस. हा देह एक साधन म्हणून वापर, साध्य म्हणून वापरू नकोस. आम्ही लोक काय करतो, साध्य म्हणून वापरायला जातो. आणि म्हणून मनुष्य जन्म मिळाला ना, मग आता खचून बायका पोरं आपल्याला मिळाली पाहिजे, खचून श्रीमंती मिळाली पाहिजे, अगदी भरपूर ऐश्वर मिळालं पाहिजे, हे माझ्या जीवाचं ध्येय आहे. आणि मग जे करायला पाहिजे ते होत नाही, ते घडत नाही आपल्याकडून आणि मग जीवन वाया जातं. म्हणून समर्थ रामदास स्वामींना पण हेच सांगायचं आणि मलाही हेच सांगायचं आहे, हा दुर्लभ आहे. म्हणून या दुर्लभ देहाचा उपयोग करा आणि आपला हा देह साधन म्हणून वापरा. की जोपर्यंत हात आहेत, पाय आहेत, बुद्धी आहे, डोळे आहेत, जोपर्यंत हा देह सुदृढ आहे तोपर्यंतच आपण परोपकारी जीवन जगू शकतो. तोपर्यंतच आपण या देहामधून जीवनाचं सार्थक करू शकतो.
म्हणून सुदृढ आहे तोपर्यंत सुदृढ देह वापरा. आणि मी सांगितलेली एक शिकवण जरी लक्षात आपण ठेवलीत, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, एवढं वाक्य माझं कायम लक्षात जरी ठेवलं आणि त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला तर रामदास स्वामींनी जे सांगायचं आहे ना ते साध्य होईल. मला या प्रसंगी एक दृष्टांत सांगावासा वाटतो, तो मी श्री लीलामृतामध्ये सुद्धा दिलेला आहे. एक दैत्य अत्यंत उन्मत्त झाला होता. इतका उन्मत्त झाला होता, इतका उन्मत्त झाला होता की त्याचा नाशच होत नव्हता. आणि त्याला वरच असा होता की तुला धातूच्या कुठल्याही शस्त्रानं मृत्यू नाही, पाषाणानं मृत्यू नाही, असा त्याला आशीर्वाद असल्यामुळे प्रचंड उन्मत्त. मग त्याचा नाश करण्यासाठी काय करावं, कसा त्याला कंट्रोलमध्ये आणावा, तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं की एक ददीजी नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या हाडापासून जर तुम्ही एखादं शस्त्र तयार केलं तरच त्याचा वध शक्य आहे. आता ते ऋषी इतके महातपस्वी, त्यांच्यामध्ये इतकी प्रचंड ताकद, अशा ऋषींची हाडं कशी मिळणार, आहेत तर जिवंत, किती कठीण काम आहे. आणि मागायला जाणं तर त्याच्यापेक्षा किती कठीण काम आहे की तुमचा देहत्याग करा आणि हाडं द्या, फारच कठीण काम. परंतु सर्व देव त्या राक्षसाच्या पाडावासाठी गेले त्यांच्याजवळ. ददीजी ऋषीने ओळखलं ते, आणि ददीजी ऋषी म्हणाले काहीही संकोच बाळगू नका, तुम्हाला हाडंच हवीत ना, मी देतो. आणि त्याने आपला देह विसर्जन केला आणि सांगितलं देह विसर्जन झाल्यानंतर माझ्या शरीराची जी हाडं असतील ती घ्या, त्याचं वज्र बनवा, इंद्राने हातात घ्यावं आणि त्या राक्षसाचा वध करावा. असा देह परोपकारासाठी खर्च घाला. हा देह परोपकारासाठी खर्च घातला तर तो देह मिळून काहीतरी उपयोग आहे. म्हणून त्या सद्गुरू सेवा दिलेल्या आहेत आम्ही. म्हणून मगाशी मी काय सांगितलं, एका वाक्यावर माझा जरी विश्वास ठेवलात, गुरु म्हणजे माझा प्राण, गुरु म्हणजे माझा श्वास, गुरु म्हणजे माझं सर्वस्व. मग त्यांनी सांगितलं की ते का सांगितलं विचार करायचा नाही. त्यांनी सांगितलं म्हणजे ते बरोबरच सांगितलं असेल, माझ्या हितासाठीच सांगितलं असेल, माझ्या कल्याणासाठीच सांगितलेलं असेल असं समजून झोकून दिलं पाहिजे. मी तसं झोकून दिलं म्हणून आज या स्टेजवर आहे. बाप्पांनी सांगितलं नोकरी सोड, मी ज्या अर्थी त्यांनी सांगितलं केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं अमुक करू नकोस, नाही करायचं. त्यांनी सांगितलं की तुकोबरायाने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संसार केला, तुलाही शेवटच्या क्षणापर्यंत संसार करायचा. मी आजही नाही सोडला संसार. संसारात राहिल्यामुळे काय त्रास असतो तो कळणार नाही. तुमच्याकडे ज्यावेळी अशी अवस्था निर्माण होईल त्यात तुम्हाला कळेल की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचं दुःख काय आहे ते. पण मी माझ्या कधी चेहऱ्यावर दाखवलं नाही, मी कधी बोलून दाखवलं नाही. जसं तुम्ही संसारात आनंदी आहात तसा मी आहे असं दाखवतो, भासवतो. का? गुरूंना शब्द दिला आहे म्हणून. नाहीतर आम्ही जंगलामध्ये पळून जात होतो, संन्यास घ्यायचा आमच्या मनामध्ये होता. आणि त्यावेळी आम्हाला गणेश पंडित, नथुराम सुर्वे, बाळकृष्ण भागवत, सुरेश भागवत या सगळ्यांनी घेऊन गेले आणि सांगितलं पागल झाला, मुलग्याकडे बघत नाही, संसार करत नाही, नोकरी करत नाही, अमुक करत नाही, तमुक करत नाही. आणि कानिपाची आई हे सगळेजण जाऊन बाप्पांजवळ हट्ट धरून बसले. कानिपाच्या आईने सांगितलं की महाराज, अर्थात ती व्यावहारिक बाई ती तसंच सांगणार ना की काही होत आहे ना, काय प्रपंच म्हणजे परमार्थ करायचं तर करू दे, फक्त माझी अट एकच, मी तुमचं सगळं ऐकलं आहे, तुमच्यामुळे हा माझा नवरा फुकट गेलेला आहे तिच्या दृष्टीनं, त्या फुकट गेलेला आहे. तर माझी एकच अपेक्षा आहे की ह्याने संसारात राहिलं पाहिजे आणि मग जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे. बाप्पा म्हणाला बरोबर आहे तुझं पोरी, हे लक्षात ठेव नरेंद्रा. अरे तुकोबर आहे ना, मरता मरता मुलं झाली. म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश असा होता, शेवटच्या क्षणापर्यंत तुकोबारांनी संसार केला, नामदेवांनी संसार केला, मग तू काय मोठा लागून गेलास का? अरे संसारात राहून परमार्थ करणं म्हणजे फार मोठं आहे. मी म्हणाले संन्यासी आहे, मी परमार्थ केलं तर कौतुक नाही आहे, पण तू माझ्या शिष्यानं संसारात राहून जर उज्ज्वल नाव केलं तर माझ्यापेक्षाही मोठं आहे, काय करणार? मी म्हटलं आपली आज्ञा, आणि ते आजपर्यंत पाळले.
संसारामध्ये राहून 2 काठ आहेत, एक इकडचा काठ आणि एक तिकडचा, दोन्ही भिन्न भिन्न काठ आहेत आणि तिथे काय कसरत करावी लागते ती कधीतरी तुम्हाला कळावी किंवा कळेल ती, तुम्ही या अवस्थेला आलात की. परंतु गुरुनी सांगितलं ना पुढे जायचं नाही. इतकी निष्ठा ज्यावेळी तुमच्यामध्ये असते तर आपोआप बदल होत जातो. मला ज्यावेळी जगद्गुरू पद दिलं तेव्हा मी सांगितलं की मी संसारिक आहे, तुम्हाला पसंत असलं तर जगद्गुरू पद द्या. आणि तुम्ही सांगितलं संसाराचा त्याग करा, तर संसार माझ्या दृष्टीने नथिंग आहे. पण गुरूनं दिलेलं वचन असल्यामुळे प्राण गेला तरी मी संसार सोडणार नाही. म्हणजे मला संसाराचा मोह आहे का? गुरूंचा शब्द हे ब्रह्मवाक्य आहे आणि त्यामुळे मी नाही सोडणार म्हणजे नाही सोडणार. हे पसंत असेल तर द्या जगद्गुरुपद, नाही तर नको. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे वागतोय मी तशा प्रकारे. मला कधीही पहा कुठंही बॅलन्स गेलेलं दिसणार नाही. ज्या दिवशी गेलेलं दिसेल त्या दिवशी मी माझं नाव जे आहे ते बदलेन, कधीच जाणार नाही. कारण मनानं मी कायम विरक्त आहे, पण गुरुवचनात अडकलेलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे आता काय चालणार. तात्पर्य गुरूंच्या वचनावर पूर्ण श्रद्धा पाहिजे. ही जर पूर्ण श्रद्धा असेल तर या देहाचा गुरु बरोबर उपयोग करून घेतील. मग माझ्या वचनावर जर तुमचा विश्वास पूर्ण बसला तर मी जे जे सांगेन ते ते तुम्ही करणार. आणि ते जे आहे हे परोपकारासाठीच आहे. तुम्हाला धान्य माधुकरी मागायला सांगतो कशासाठी? की अनेकांची शरीरं पुष्ट झाली पाहिजेत. ते धान्य माझ्यासाठी नाही आहे. तुम्ही कधी इथे या, नाणीला जा, परभणी मठावर जा, गोवा मठावर जा, वसई मठावर जा आणि विचारा ह्याच्यातलं 100 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम किंवा 1 ग्रॅम तरी स्वामींनी यातली एक तरी वस्तू घेऊन गेले का? जर सांगितलं तर मला हे बोलण्याचा अधिकारच पोचत नाही. 1 ग्रॅमसुद्धा वस्तू तुम्ही जी माधुकरी मागून आलेली असेल त्याच्यातून जाणार नाही माझ्याकडे घरी. का? तर ही विरक्ती. मग हे कशासाठी मागतो मी? तर अनेक लोक जेवले पाहिजे. कारण मला ठाऊक आहे कणाकणामध्ये भरला तो म्या विठेवरी पाहिला. सगळीकडे चराचरामध्ये देव आहे. ही दृष्टी तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून इथं आलेला गरीब श्रीमंत राव रंक स्त्री पुरुष कुठलाही माणूस असू दे, प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे आणि मग त्याची सेवा झाली पाहिजे इथे. म्हणून आपण इथून प्रसाद दिलाच पाहिजे, जेवण दिलंच पाहिजे. आणि प्रसाद देणार मी कोण नाही हे वैशिष्ट्य लक्षात द्या. म्हणून त्याला प्रसाद म्हटलं जातं, जेवण नाही म्हणत आपण. तो गजानन महाराज, मी बरेच वेळा बोलताना तुम्ही ऐकलं असाल, माझ्या हातात माईक असतो आणि लोकांना मी विनंती करत असतो, महाराजांचा प्रसाद आहे, गजानन महाराजांचा प्रसाद टाकून जाऊ नका, प्रसाद घ्या आणि चला. हे कशासाठी? तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं दासबोधामध्ये, हा देह आहे, हा देह उपयोगी करून घ्या. यासाठी तुम्हाला त्या गुरुसेवा दिलेल्या असतात. मग ग्राम स्वच्छता मोहीम असेल, मग तुम्हाला भजन मंडळ स्थापन करायला सांगितलं असेल, भजनं करा म्हणून सांगितले असेल, जेणेकरून या देहाकडून देवाचं नाव होऊ दे. मग तुम्ही रक्तदान करा म्हणून सांगितलं असेल, मरणोत्तर अवयवदान करा म्हणून सांगितलं असेल, जनावरांना चारा द्या म्हणून सांगितलं असेल, आपली ऐपत असेल तर प्रवचन दर्शन सोहळ्यामध्ये वेगळ्या प्रकारची मदत करूया. मग गाई देऊया, कुणाला म्हशी देऊया, कुणाला शेळ्या मेंढ्या देऊया, कुणाला कोंबड्या देऊया, कुणाला घरघंटी देऊया, कुणाला शिलाई मशीन देऊया, कुणाला शेतीचा पंप देऊया. दुष्काळ पडला तिथे आर्थिक मदत करूया, दुष्काळ पडला तिथे अन्नधान्य देऊया, कपडा देऊया, औषधं देऊया. हेतू तोच आहे की हा आपला देह उपयोगी आला पाहिजे. कारण हा दुर्लभ होता. मग दुर्लभ देह मिळाला आहे तर या देहामध्ये आलो तर जितकं जेवढं चांगलं करून ठेवता येईल तेवढं करूया आपण प्रत्येकानं. आणि म्हणून गुरूंजवळ जोडून राहिलं ना पण, की इंजिन जिकडे जातं तिकडं पाठीमागून डबे येतात. पाठीमागून डबे आले, इंजिनच्या पाठीमागून आले की ते रेल्वे ट्रॅकवरून घसरत नाहीत. आणि एकदा का त्यांनी स्वतःला ठरवलं जायचं, इंजिनचा आणि आपला काय संबंध नाही, की ते ट्रॅकवरून उतरतात आणि मग ॲक्सिडेंट घडतो. तसं हे इंजिन जिकडे चाललेलं त्याच्या इंजिन म्हणजे गुरु आहे, तर इंजिनच्या पाठीमागे ते सांगतील त्याप्रमाणे इंजिनानं टर्न घेतला, डब्याने पण घेतला पाहिजे, मग घसरणार नाही रुळावरून.
म्हणून संत संघात यायचं आणि या संत संघामध्ये जे सांगतील गुरु त्या पद्धतीनं जायचं आणि या देहाचा उपयोग करायचा. दधीची ऋषी आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण वृत्रासूर नावाचा दैत्य दधीची ऋषींमुळे मारला गेला आणि त्याचं जे पुण्य आहे ते पुण्य दधीजी ऋषींचं आजसुद्धा अजरामर आहे, ते कोणी काढून घेऊ शकत नाही. जर त्यावेळी वृत्रासूर नावाचा दैत्य मारला गेला नसता तर अजूनही कदाचित आपला जन्म झाला नसता. अजून काही कालावधीनंतर आपण या पृथ्वी तलावर जन्माला आलो असतो. त्या उन्मत्त झालेल्या त्या राक्षसाचा पाडाव करण्यासाठी माझा देह मी उपासना करून जगाला ऊर्जा देण्यापेक्षा माझा देह जर त्याला उपयोगी येत असेल त्या कार्यासाठी तर घ्या. म्हणून तर आपलं श्रुती सांगते सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे म्हणजे तुझ्या कामासाठी देह माझा पडावा. आणि हे देवा मला इतकं निस्पृह ठेव, उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे जे आता. इतकं निस्पृह राहिलं पाहिजे की मी काय मेहरबानी करत नाही. मी नेहमी माझ्या बोलण्यातून ऐकायला येतं ना, आम्ही काय म्हणतो, आम्ही काय मेहरबानी नाही करत आहे, आमचं काम करतो आहे. इतकी निस्पृहता आपल्यामध्ये राहिली पाहिजे, कारण हा देह मिळाला म्हणून करू शकतो. हा देह जितका चांगलं करू शकतो तितका हा देह वाईट पण करू शकतो. याच देहात येऊन कंसानं आपल्या बहिणीची, स्वतःच्या सख्या बहिणीची 6 मुलं खाऊन टाकली, स्वतःच्या वडिलांना तुरुंगात नेऊन डांबलं, अत्यंत अत्याचार केला. त्यामुळे नाव खराब झालं ना. अगदी हल्लीची उदाहरणं देता येतील. एक हर्षद मेहता म्हणून एक निर्माण झाला होता माणूस, आता तो संपला. प्रचंड घोटाळा, सगळ्यात घोटाळ्याचं प्रकरण झालं होतं ते त्याचं झालं होतं. माणूस असतो, देह असतो, त्या देहाचा उपयोग करून स्टॅम्प पेपरमध्ये अत्यंत मोठा भ्रष्टाचार केला आणि तो तुरुंगात गेला वगैरे 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 सगळं झालं. आम्हाला कुणाला आता तो माहिती आहे का? नाही. या देहानंच ते काम केलं. अफजल नावाचा एक माणूस की ज्याने मुंबईला हाहाकार माजवला 26/11ला आणि रक्ताचा सडा मुंबईच्या रस्त्यावर त्यानं शिंपला, संपला, फाशी गेला. देहातच, या देहाचंच एक सगळं कर्तृत्व आहे. म्हणून हा जो देह आहे, मागच्या संत संघामध्ये मी सांगितलं, हे रज तम सत्व या 3 गुणांचं रसायन आहे आणि या रसायनापासून हे सगळं तयार झालेलं आहे. ते ह्याच्यावर कसा संस्कार करता त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पॉलिश झालं पाहिजे, त्याला झळाळी आली पाहिजे, त्याला लकाकी आली पाहिजे. तर एखाद्या भांड्याला लकाकी येण्यासाठी घासतो ना आपण, तसं संत संघ हे आपल्या मनाला घासतात आणि झळाले आणून देतात. म्हणून संत संघ कधी चुकवायचे नाहीत. आणि नुसता संत संघात येऊन चालत नाही. संत संघामध्ये गुरुनी जे सांगितलं आहे ते आपला वेळ जायला पाहिजे, अर्धा तास कसा तरी काढला पाहिजे म्हणून सांगितलं जात नाही. ते इथून सांगितलं जातं, बेंबीच्या देठापासून सांगितलं जातं. तुम्ही आम्ही घडलो पाहिजे म्हणून. आम्ही जसे घडलोय तसे तुम्हीही घडलं पाहिजे म्हणून तुकोबारा गमतीने काय सांगतात, आम्ही बिघडलो तुम्हीही बिघडा. म्हणजे काय, आम्ही घडलो तुम्हीही घडा. सागराच्या संगे नदी बिघडली सागराची झाली. तसं आज तुम्ही सुद्धा माझ्यासारखे घडू शकता, होऊ शकता, कठीण काहीच नाही. म्हणून हा देह जो मिळाला आहे या देहाचा उपयोग करा. आता उपयोग करा म्हटल्यानंतर तो वाईटासाठी पण होतो आणि चांगल्यासाठी पण होतो. सुरी असते बघा, ही सुरी डॉक्टरच्या हातात गेली तर त्याने ऑपरेशन करण्यासाठी ती सुरी वापरेल, पोट फाडेल, पोटामध्ये जो काय आजार असेल तो बाहेर काढेल, टाक्या घालेल आणि त्या माणसाला जीवदान देईल. हीच एखाद्या डाकूच्या हातामध्ये गेली तर याच सुरीनं तो त्या माणसाला यमसदनी पाठवेल. सुरी तीच आहे, वापरायची कशी ठरवायची. हा देह म्हणजे एक शस्त्र आहे असं समजा. या शस्त्रानं प्राण वाचवायचे की प्राण घ्यायचे हे ठरवण्याचा स्वतंत्र अधिकार मनुष्याला दिला आहे. म्हणून मगाशी तो श्लोक म्हटलं की आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. आपण ज्ञानी आहोत ना, मग अज्ञानी लोकांसारखं का वागायचं, का जगायचं. आपण आज दृढ निश्चय, आज संकल्प करून उठूया की हा मला जो परमेश्वराने देह दिला आहे हा मी जगवणार.
त्याची काळजी स्वतःची घेणारच, पण ती घेत असताना या देहाकडून जितकं चांगलं होईल तेवढं करणार. मग चांगलं होण्यासाठी या देहामध्ये काहीतरी बदल व्हावा लागतो, काहीतरी आतमध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हावी लागते. त्यावेळी ते मनातून, अंतकरणातून, हातातून, पायातून, डोळ्यातून, तोंडातून सगळं मग त्याचं प्रतिबिंब उमटायला लागतं, प्रत्येक कृतीमध्ये येतं. हत्ती बघा, आपल्या आश्रमाचा हत्ती आहे नारायणी, तो कुठून आणला? जंगलातूनच आणलेला आहे, जंगलातलाच तो हत्ती. परंतु त्या हत्तीला आणलं आपण, इथं माणसाळवलं, पोराप्रमाणे प्रेम केलं. अगदी जंगलातल्या हत्तीवर सुद्धा आपण करू शकतो प्रेम, पण तो आपल्याजवळ उभा राहत नाही, म्हणून त्याला माणसाळवलं. लाखो लोकांमध्ये तो असतो ना, अगदी लहान लहान मुलंसुद्धा त्याच्या सोंडेजवळ जातात ना, आणि किती त्यांना वैभव वाढवलं आपलं, किती आपल्याला गर्व वाटतो, अरे आपल्या आश्रमाचा हत्ती आहे. त्यामुळे त्याचं किती कौतुक होतं. त्यानं हा देह, त्या देहावर संस्कार केल्याबरोबर तो हत्तीचा देहसुद्धा आपल्याला आपला असा वाटू लागला. आणि किती काळजी घेतो. आज अनेक जिल्हे वर्षातून एकदा आपल्याला, म्हणजे अनेक तालुके, उदाहरणार्थ कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर आणि पुणे, हे जिल्हे ते आपल्या नारायणीला चारा देतात फुकट. दर 15 दिवसानं एक गाडी जाते आपल्या संस्थेची, टेम्पो जातो आणि 10 टन चारा आणतो, फुकट मिळतो चारा. कशामुळे? त्या देहानं ठरवलं की मी तुमच्यावर आबाळ मायेची पाखर धरणार. आणि मग भक्तगण म्हणाल, तू जर धरणार असशील हत्ती नारायणी, तर आम्ही काय कमी नाही, तुझी सेवा करणार. तसा हा प्रकार आहे की तुम्ही हा जर देह समाजासाठी, रंजले गांजलांसाठी, दुःख पीडितांसाठी जर झिजवणार असाल, तर या देहावर प्रेम केलं जातं आपोआपच. त्यासाठी इतिहासाची उदाहरणं कशाला? माझ्याकडे बघा, मी सुद्धा तुमच्यासारखाच माणूस आहे. पण मी जर आज देह ठेवला, मी जर मेलो, मी या लोकाचा निरोप घेतला, तर तुम्ही बसलेले प्रत्येकजण, आपल्या आतड्याचं कोणतरी गेलं आहे, रक्ताचं कोणीतरी गेलं, हंबरडा फोडून रडणार म्हणजे रडणार. आणि तुमच्या जीवनामध्ये काहीतरी एक पोकळी निर्माण झाल्यासारखा तुम्हाला भास होणार म्हणजे होणार. एवढं स्थान मी माझ्या गुरूंचे माझ्यावर संस्कार करून घेऊन हा देह तुमच्या कार्यासाठी झटवला आहे म्हणून निर्माण केलं आहे. दासबोधामध्ये हेच सांगायचं समर्थ रामदास स्वामींना की हा सुंदर देह मिळालेला आहे, या देहाचा उपयोग करा. आणि हा देह, मी बघा अन्नपाणी काय सोडलं आहे का? मी स्वतःसाठी जगत नाही का? जगतो आहे, पण त्याचं पर्सेंटेज फार कमी आहे. आणि समाजासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी, जगासाठी जगतो. आणि त्यामुळे प्रत्येक जगातल्या माणसाला वाटतं माऊली माझी आहे, ते सांगतील ते काय वाटेल ते करू म्हणून असे सुद्धा काही जण आहेत की मी सांगायची कोटी आकाशातून उडी मारणार म्हणजे मारणार, एवढं पण प्रेम माझ्यावर करणारे मंडळ आहे. आणि असे आहेत, कितीही सांगू ते स्वामींनी, इकडून ऐकणार तिकडं सोडून देणार म्हणजे देणार. त्यांच्यासाठी हा समाज आहे. दोन्ही प्रकारचे माझ्याकडे लोक आहेत. एक असे आहेत, आम्हाला कुठूनही उडी टाकायला सांगा, आम्ही नाही विचार करणार, पाय मोडणार का, मरणार का, आमचे तुकडे तुकडे होणार का, एवढ्या उंचावरून उडी टाकल्यामुळे काही विचार नाही, माऊलींनी सांगितलं उडी टाकणार म्हणजे टाकणार. त्यांच्यासाठी हा आज खऱ्या अर्थानं समाज नाही. माझ्याकडे असे सुद्धा लोक आहेत, कितीही सांगा इकडून ऐकून तिकडे सोडून देणार म्हणजे देणार. त्यांच्यासाठी समर्थ रामदास स्वामी सांगतात की हा देह दुर्लभ मिळालेला आहे, हा तुला सद्गुरू दुर्लभ मनानं मिळालेला आहे, तुझ्या नशिबात होतं म्हणून मिळाला आहे. मग त्याला, त्याच्या प्रेम कर, त्याला जीव व्हावे, स्वतःचा मान आणि त्याच्या आज्ञेत वाग, तो सांगेल त्याप्रमाणे जग. वेगळं काहीच करण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी तुला संसार प्रपंच त्याग करण्याची गरज नाही. त्याने सांगितलं आहे ते ब्रह्मवाक्य, कारण त्याला तपासून घेतलंस ना तू. त्याला त्याचा अनुग्रह घेताना साधक दीक्षा असेल, शिष्य दीक्षा असेल किंवा भक्त झालेला असेल, तर त्याचा कृपानुग्रह तू ज्यावेळी संपादन करून घेतलं, त्याला तपासलंस ना, खात्री पटलं ना तुला की हा स्वतःबरोबर विश्वाचं कल्याण करणारा एक माझा प्रेरणा स्रोत आहे. मग ह्याची जर खात्री झाली तर धरसोड का करतोस? कारण देह परत मिळणार नाही आहे. म्हणून या देहाचा पूर्णपणे उपयोग कर आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण कर. हे करण्यासाठी मी परत सांगेन की दोनच गोष्टी करा. एक म्हणजे आपल्या गुरूंवर प्रचंड प्रेम करा, त्यामुळे त्यांच्या आज्ञेच्या पलीकडे कधीही जायचं नाही, हे एक काम करा. त्यांनी सांगितलं म्हणजे ते विचार करून सांगितलेलं असेल.
मग त्यांनी चुकीचं सांगितलं, चुकीचं करा, कारण ते स्वप्नात सुद्धा चुकीचा सल्ला देणार नाहीत. हा मनामध्ये पक्का निर्णय करा आणि ते जे सांगतील ते करा. जन्माचं सार्थक नाही झालं तर मला विचारा. आणि दुसरं काय करा, दुसरं त्यांनी काय सांगितलं, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. असं जगा, संसार प्रपंच सोडण्याची गरज नाही. जो दुर्लभ मिळाला आहे त्या देहाचं सार्थक झालं म्हणून समजा. ते आता परत आपण पुढच्या आठवड्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला अजून काय सांगायचं आहे ते ऐकायचं आहे. तुमच्यावर माझी पण उत्कंठा आहे आणि म्हणून दोघेही आपण पुढच्या संत संघामध्ये भेटूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.